मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो सुरुवातीला मी ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हतो, पण मला असं वाटते की आता मला हे मान्य करावंच लागेल की मागचे काही महिनेच आपल्या भारतासाठी अत्यंत दुर्भाग्यशाली गेलेले आहेत, सिद्ध झालेले. कारण एकामागून एक अशा घटना घडत आहे की ज्यावर विश्वास बसत नाहीये की या घटना आपल्या देशात घडत आहेत आणि त्या घडताना मी पाहतोय. विशेष करून आत्ताच अहमदाबाद मधली जी दुर्दैवी घटना घडली, ज्यात 270 पेक्षा जास्त लोक मारले गेले. आणि कालच महाराष्ट्रात जी दुर्दैवी घटना घडली आहे, पुण्यातील मावळ तालुक्यात कुडमाळा नावाचं जे एक पर्यटन स्थळ आहे, त्यावर इंद्रायणी नदीवरलं लोखंडी पूल जे पूर्णपणे गंजलेलं होतं, त्या पुलावर जी लोक जमा झालेली होती त्यामुळे ते पूल कोसळलं. आणि प्राथमिक माहितीनुसार, मला जी माहिती आतापर्यंत भेटली आहे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी, त्यानुसार 20 ते 25 लोक नदीत वाहून गेली आहेत. त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे आणि मेलेल्यांची संख्या ही 4 पर्यंत पोहोचली आहे, ज्यात एक 5 वर्षाचं छोटं मूल सुद्धा आहे. आता मित्रांनो, ही घटना कोणत्याही राज्यात घडणं किंवा कोणत्याही देशात घडणं हे त्या राज्याचं, त्या देशाचं दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण ही घटना घडण्यासाठी कोणतीही सरकार किंवा कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान हा प्रयत्न करत नसतो. प्रत्येक व्यक्ती अशा घटना घडू नयेत हीच प्रयत्न करत असतो. ती बीजेपीची सरकार असेल किंवा काँग्रेसची सरकार असेल, ही घटना घडण्यासाठी खरंच कोणीही प्रयत्न करत नसतं आणि यावर राजकारण करणं सुद्धा तितकंच दुर्दैवी आहे. पण मी पाहतोय की कालपासून जी सगळीच मंडळी बंगळूरच्या दुर्दैवी घटनेवर लपलेली होती, वक्तव्य देत नव्हती, आणि मी व्हिडिओ बनवल्यानंतर अनेक लोक कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला म्हणत होते की यात काँग्रेसचं काय दोष. ती सगळीच मंडळी आता बीजेपीला आणि महायुतीय सरकारला आणि देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांचं नाव घेऊन बोंबलं सुटलेली आहे की याच लोकांमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आणि मेलेल्यांचं पूर्ण श्रेय किंवा जी लोक मेली आहेत त्यामागे एकमेव कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आहेत म्हणून. त्यात सुषमा अंधारे तर वक्तव्य देत पळत सुटलाय. सुषमा अंधारेंनी वक्तव्य दिलंय की कुडमाळ्याजवळ जी घटना घडली तेथील पूल अत्यंत जीर्ण झालेला होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केलेली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. पूल सुरू होताना आणि संपताना दोन्ही बाजूंनी किमान सूचना देणारं फलक सुद्धा लावलेलं नव्हतं आणि ते लावण्याची गरज सुद्धा शासनकर्त्यांना वाटली नाही. पुढे त्या म्हणतात की त्यामुळे या घटनेत जे बळी गेले ते नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. मित्रांनो, हे जे वक्तव्य सुषमा अंधारेंनी दिलंय ना, ते इतकं लाजवणारं आहे. आणि मला वाटतं की सुषमा अंधारेंनी असं कोणतंही वक्तव्य देण्याच्या अगोदर थोडं एक रिसर्च केलं पाहिजे होतं, तपासणी करायला पाहिजे होती की घटनास्थळी खरंच सूचना फलक लावलेलं होतं का नाही. स्वतः दिव्य मराठीने रिपोर्ट केलेलं आहे की सूचना फलक लावलेलं होतं. पुलाच्या सुरुवातीलाच त्या सूचना फलकावर स्पष्ट शब्दात लिहिलेलं होतं की या पुलाची स्थिती चालण्यासारखी नाहीये, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने या पुलावर चालण्याचा प्रयत्न करू नये, चालू नये. पूल तुटण्याचा संकट निर्माण होऊ शकतो. तरी सुद्धा पर्यटकांनी या पुलावर चालले आणि काही लोकांची माहिती सुद्धा अशी आहे की यावर गाडी सुद्धा काही लोकांनी नेलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला जे सुषमा अंधारे त्या पुलाविषयी म्हणतायत की सरकारने याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, तर गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे की या पुलाला तोडून पुन्हा एकदा नवीन बनवण्यासाठी जे 8 कोटी रुपयांचं निधी होतं ते पास केलं गेलेलं होतं. फक्त पाऊस पडला त्यामुळे उशीर झाला आणि त्यामुळे या पुलाचं काम सुरू झालं नाही. आता मित्रांनो, मी या सगळ्याच कारणांमधून काही सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये किंवा सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही करत. सरकारला आपण धारेवर धरलंच पाहिजे. सरकारकडे जी यंत्रणा आहे किंवा ज्या सगळ्याच लोकांची मदत घेऊन या महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जर असे पूल असतील ज्यांची कमकुवतता झालेली असेल किंवा अशा प्रकारची कोसळण्याची स्थिती निर्माण झालेली असेल, तर त्या पुलांना तोडून पुन्हा नवीन बनवण्याची जी ताकद आहे सरकारमध्ये आहे. अशा पुलांना शोधून काढणं, त्यांची मरम्मत करणं, त्यांना पुन्हा बनवणं हे काही मोठं काम नाही आहे सरकारसाठी. आणि अत्यंत सोप्या पद्धतीने कोणतेही कष्ट न घेता हे काम ते लोक करू शकतात. पण सरकारची हलगर्जीपणा आणि इतक्या लोकांचं जीव आपल्याला गमवावं लागलं. पण मित्रांनो, दुसऱ्या बाजूला सिव्हिक सेन्स काय, ज्याविषयी मला या व्हिडिओमध्ये बोलायचंय की सरकारला आपण टीका करून मोकळं होऊ शकतो. सरकारवर सगळी जबाबदारी टाकून आपण आपली जबाबदारी पूर्णपणे बाजूला टाकून देऊ शकतो. पण जनतेने जी चुकी केली आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचं काय, त्याविषयी प्रश्न कोण विचारणार आहे की नाही. कारण मी पुण्यात राहिलोय आणि मला माहिती आहे
की जेव्हा खडकवासल्यामध्ये जेव्हा पूर्णपणे पाणी भरलेलं असतं आणि जेव्हा सरकार सांगते की कोणीही जवळ जाऊ नका, तेव्हा पुण्यातलेच काही नालायक लोक असतात जे व्हिडिओ काढण्यासाठी ते धरणाच्या जवळ जातात की पाणी एवढं भरलंय आणि आपण किती एक धाडसाचं काम करतोय असं त्या लोकांना वाटतं आणि व्हिडिओ काढायला लगेच ते लोक तिथे जातात. अनेक लोक त्यामुळे आपलं जीव सुद्धा गमावतात. त्यामुळे या कुडमळाच्या पर्यटन स्थळाची स्थिती सुद्धा हीच होती. लोकांना माहिती नव्हतं की ते पूल पूर्णपणे गंजलेलं आहे, त्याची स्थिती गर्दी करण्यासारखी नाही आहे, जर गर्दी केली तर पूल कोसळेल ही माहिती तिथल्या प्रत्येक व्यक्तीला होती. आणि मध्यंतरी ही बातमी सुद्धा रात्रीपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचली आणि काही न्यूज पोर्टल्सनी ही रिपोर्ट केलेलं होतं की काही लोकांचं पुलावर भांडण झालेलं होतं आणि त्या भांडणामुळेच लोकांची गर्दी जमली आणि गर्दी जमल्यानंतर त्या गंजलेल्या पुलावर जास्त प्रेशर पडला आणि त्या प्रेशरमुळेच पूल कोसळला. आणि मी पुन्हा म्हणतोय की या सगळ्याच गोष्टींनी मी काही सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न करत नाहीये. सरकारवर टीका कराच, पण सिव्हिक सेन्स काय, लोकांना जाब आपण विचारलाच पाहिजे. लोक सुद्धा जो हलगर्जीपणा करतात आणि पाऊस आला की लगेच पावसाळी पर्यटन करण्यासाठी घराच्या बाहेर निघतात, त्यासाठी कोणतीही तयारी नसते. आपण कोणत्या वस्तू सोबत घेतल्या पाहिजेत, आपण कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे, नाही गेलं पाहिजे. गेल्या वर्षी सुद्धा हरिश्चंद्रगडावर काही युवक गेले आणि आपला जीव गमावून बसले. अशा घटना काही पहिल्यांदा महाराष्ट्रात घडलेल्या नाहीये. सरकार कोणाचीही असो, लोकांना स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. बंगळूरच्या त्या घटनेमध्ये सुद्धा जेव्हा मी काँग्रेसच्या सरकारविषयी टीका केली तेव्हा याविषयी सुद्धा मी बोललेलो होतो की लहान लहान मुलांना तुम्ही सोबत तशा गर्दीत घेऊन जाता, ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी जमणार आहे आणि तिथेही तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन जाता जीव गमावण्यासाठी. आणि या पुलाची हीच गोष्ट आहे. तुम्हाला माहिती होतं की पूल गंजलेला आहे, त्या पुलावर जाण्यासारखी स्थिती त्या पुलाची नाही आहे. त्या पुलावरून गाडी जर आपण घेऊन गेलो तर पूल कोसळू शकतं. तरी सुद्धा अनेक गाड्या त्या पुलावरून गेल्या. या लोकांनी गर्दी जमा केली आणि लहान मुलांना सुद्धा अशा पावसाळी पर्यटन स्थळावर हे लोक घेऊन जातात. आपलं जीव तर धोक्यात घालतातच, पण संपूर्ण कुटुंबाला वाऱ्यावर सोडण्याचं काम अशी लोक करत असतात. म्हणून जनतेने थोडं गांभीर्यानं आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे की आपण कोणत्या ठिकाणी जातोय, ते ठिकाण खरंच सुरक्षित आहे का. सरकार आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्याही पक्षाचं असो, पण आपले अधिकारी असे आहेत की त्यांचा हलगर्जीपणा ज्या वरच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचलाय त्या स्तरावरून आपण त्यांना खाली आणू शकत नाही. त्या लोकांना असं वाटतं की आपण जनतेचे मालक आहोत आणि जनताही त्यांना काही विचारत नाही की कोणता पूल बनलाय की नाही बनलाय. ग्रामस्थांनी कितीही आवेदन केले की पूल नवीन बांधा, तरी सुद्धा हे अधिकारी असतात. हे अधिकारी वरच्या स्तरापर्यंत ही माहिती जाऊच देत नाही. जोपर्यंत माहिती वरच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचत नाही त्यावर हे काम होणार नाही आणि आपला हिस्सा मिळेपर्यंत अशा पुलांचं काम सुरू होत नसतं. हे सगळ्या लोकांना माहिती आहे. कुठल्याच महाराष्ट्रातल्या व्यक्तीपासून हे लपलेलं नाहीये की जेव्हा कोणताही प्रकल्प सुरू होतो त्यामधली टक्केवारी हे नेत्यांना, तिथल्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना किंवा जे काही लोक असतील त्यांना मिळाल्याशिवाय एखाद्या गोष्टीचं काम सुरू होत नाही. आणि याच कारणामुळे कदाचित या पुलाचं काम सुद्धा राहिलेलं असेल. पण या सगळ्याच कारणांना सोडून जनतेने आपल्या जीवाची काळजी घेणं हे प्राथमिक त्यांची जबाबदारी. आणि ही जबाबदारी जर आपणच पाळणार नसू, आपल्यालाच आपल्या जीवाची किंमत नसेल, तर सरकारला दोष देऊन याचा कोणताही उपयोग होणार नाही. सुषमा अंधारेंवर मी टीका करू शकतो, त्यांनी जे वक्तव्य केलं त्यात अर्ध सत्य आहेच की पुलाविषयी जे पूल गंजलेलं होतं ते परत एकदा बांधण्याचं काम सरकारचं आहेच. पण दुसऱ्या बाजूला जी अर्धवट माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे की फलक किंवा इतर कोणतंही काम सरकारने नाही केलं तर काम केलं होतं. जनतेने जी आपली बेजबाबदारी दाखवली त्यामुळं 4 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि मी सांगतोय, इतकी गंभीर घटना घडून सुद्धा अजून तुम्ही पाहाल की पावसाळ्यामध्ये अनेक लोक अशा पर्यटन करताना आपलं जीव गमावतील. लोक थांबणार नाहीत. हा हलगर्जीपणा लोक कधीच थांबवणार नाही, कधीच थांबणार नाही. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकता. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.